मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवरच्या कुंडमळ्यात पूल कोसळला। दुर्घटनेत तिघांचा मृत्यू, 6 जण गंभीर। मृतांना राज्य सरकारकडून 5 लाखांची मदत जाहीर। पुलात वाहून गेलेल्या 41 पर्यटकांची एनडीआरएफच्या टीमकडून सुखरूप सुटका। भर पावसात एनडीआरएफकडून बचाव कार्य सुरू। पुलासाठी 8 कोटींचा निधी मंजूर असूनही पुलाचं काम केलं नसल्याचा स्थानिकांचा आरोप। काम का रखडलं याची चौकशी करणार, अजित पवारांचं वक्तव्य। कुंडमळातील पर्यटकांच्या मृत्यूसाठी प्रशासन जबाबदार, सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप। घटनेची सखोल चौकशी करण्याची रोहित पवारांची मागणी। शिवसेना फुटीमागे रश्मी ठाकरे, भरत गोगावलेंचा गंभीर आरोप। आदित्य ठाकरेंना रश्मी वहिनींमुळे मंत्रिपद दिलं, गोगावलेंचा खळबळजनक दावा। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे ॲक्शन मोडवर। सेना भवनमध्ये शाखा प्रमुखांची बैठक, मतदार याद्यांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना। माजी नगरसेविका गीता गवळींनी घेतली आशिष शेलार यांची भेट। मुंबई महापालिका निवडणुकीत अखिल भारतीय सेना भाजप सोबत जाण्याची शक्यता। राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याजवळची जमीन खचली। जमीन खचल्यानं पडलं भगदाड। व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। मावळमधील पूल दुर्घटनेनंतर सरकार अलर्ट। राज्यातील जुन्या पुलांचं ऑडिट करण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आदेश। बेळगावला मुसळधार पावसानं झोडपलं। चोरला घाटातला पर्यायी पूल गेला वाहून। पावसामुळे बेळगाव गोवा मार्ग बंद। एसटी सेवा शासनात विलिनीकरण करण्याच्या मागणीसाठी कामगार आक्रमक। पुन्हा मोठा संघर्ष उभारण्याच्या तयारीत। एसटी कामगार सेनेचं विविध संघटनांना पत्र।